नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या 24 तासांमध्ये कोणत्या भागात गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आपल्या विदर्भामध्ये दिसत आहे. या संदर्भात आपण तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्या या सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता मागच्या 24 तासात सुद्धा महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भाग, मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा विजेच्या कडकडाटासोबत काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटलेला आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सकाळपासून तुरळक स्वरूपाचे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत. जर आपण हवामान प्रणाली संदर्भात तुम्हाला सांगितलं तर इकडे मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. इथून एक कमी दाबाचा पट्टा ओडिसापर्यंत बनलेला आहे. तसंच मध्य प्रदेशपासून इकडे कर्नाटकाचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राला साठलेल्या भागातून जात आहे. तसंच इकडे राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सध्या सक्रिय झालेला आहे. या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कुठल्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागराकडून काही प्रमाणात वाष्प्याचा पुरवठा असल्यामुळे काही भागांमध्ये आज दिवसभरात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीचे ढग काही भागांमध्ये तयार होऊन गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. जर आपण ECMF-WF मॉडेल बघितला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या विदर्भामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये खास करून आज जबरदस्त पाऊस आणि गारपीट पाहायला भेटू शकते. चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागांमध्ये काही भागात गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. नागपूर, तसंच वर्धा, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, तसंच इकडे भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा काही भागांमध्ये स्थानिक वातावरण अनुकूल असल्यामुळे या भागातही आज गारपीट होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. तसंच इकडे नांदेड आणि धाराशिवपर्यंत काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचं विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे कोल्हापूर आणि सोलापूर, साताऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये काही भागात जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला तर या भागातही आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते, अशी शक्यता या दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे. सध्याच्या काळात सकाळचे 9 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण रेडार इमेज आपल्या विदर्भाची बघितली तर तुम्ही पाहू शकता सध्या इकडे बालाघाट आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एक पावसाचा ढग सक्रिय आहे. या व्यतिरिक्त गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे ढग मागच्या काही तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आणि या भागात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सकाळपासून काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे पावसाचे ढग सुद्धा सक्रिय झालेले होते. तसंच आज दिवसभरात आपल्याला इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागांमध्ये आज काही प्रमाणात पावसाचे ढग तयार होताना दिसू शकतात आणि काही भागांमध्ये गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. अशी शक्यता येणाऱ्या 22 तारखेपर्यंत आपल्या विदर्भामध्ये आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये आपण जर तुम्हाला अंदाजा दिला तर यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागांमध्ये आज वादळी वाऱ्यांसोबत काही तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस या जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते. तसंच अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. तसंच इकडे हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, जर आपण नांदेड, लातूर आणि परभणीचा भाग बघितला तर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि हिंगोलीच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये कमीच दिसत आहे. तसंच आपण जर इकडे दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते. सोलापूरमध्येही एखादी ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला, कारण बंगालच्या उपसागरामध्ये या भागात वाष्प्याचा पुरवठा असल्यामुळे, आणि धाराशिवमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या भागांमध्ये सुद्धा प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटणार आहे. बाकी आपल्या राज्यामध्ये आज दिवसभरात गारपीट होण्याची शक्यता सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे. बाकी आज दिवसभरात विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. खास करून विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
या भागांमध्ये काही तालुक्यात आपल्याला गारपीटसुद्धा पाहायला भेटू शकते. तर अलर्ट राहा. आणि जर की बाहेर विजा होत असतील, तर बाहेर वादळी वारे चालत असतील तर नक्कीच सुरक्षित ठिकाणी राहा. आणि जर की गारपीट होत असेल तर नक्कीच आपल्या जनावराला सुरक्षित ठिकाणी ठेवा, कारण याच्यामुळे तुमचं खूप नुकसान होण्याची इथून शक्यता निर्माण होत आहे. व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.